खरं म्हणजे सगळ्यांनी ही न्यूज वाचली आहे, सगळ्यांना ही घटना माहिती आहे. तरी सुद्धा आता असं झालंय की चॅनलवर येऊन तुमच्या सगळ्यांशी शेअर केल्याशिवाय चैन पडत नाही मला. एका 4 वर्षाच्या छोट्याशा चिमुरडीनं अख्खा महाराष्ट्र हवालदिल करून टाकलाय. तिच्या बारीकशा तोंडामध्ये बोळा कोंबून तिच्यावर अमानवीय बलात्कार केला गेलाय असं पोस्टमॉर्टमच्या अहवालातून कळलं. इतकंच नाही, त्या क्रूर घटनेनंतर तिच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी तिच्या छातीवर बुक्की मारली, हेही त्या अहवालात कळलंय. एक 4 वर्षाची छोटीशी बाळो आजीकडे येते काय सुट्टीसाठी नसरापूरला आणि अंगणात जाऊन खेळते काय, हे काय फार वेगळी घटना आहे का जगातली? पण ते 4 वर्षाच्या मुलीला बघून एक 65 वर्षाच्या माणसाला अशी काही भावना होते की तो लिंगपिसाट होतो. शी, बापरे, मला सहनच होत नाहीये ही घटना. की या ज्या प्रवृत्ती आहेत ना, त्या पूर्ण मुळातून उखडून टाकणं हे या नियतीनं माणसाच्या हातात ठेवलेलंच नाहीये. पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा तेच ही जनावरं परत तशीच वागतात. त्यामुळे त्यांचा पॅरोल रद्द करून जो कायदा केलाय ना, ते शासनाचं धोरण अगदी बरोबर आहे. त्यासाठी त्या प्रशासनाला साष्टांग नमस्कार घालते मी. तुम्हाला वाटेल की मी साष्टांग नमस्कार घालते म्हणजे मी वेडीच आहे, नाही का? वाटणं स्वाभाविक आहे, मान्य आहे मला अगदी. पण ते फक्त ह्या पॅरोल रद्द करण्यासाठी तो नमस्कार आहे. एरवी अजून अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या व्हायला पाहिजेत आणि ज्याच्याकडे लक्ष दिलं जातच नाही. अरे, दर 20 मिनिटांनी एक बलात्कार होतोय देशात. करताय काय तुम्ही? ही गोष्ट तुम्हाला थांबवता येत नाही. थांबवण्याचं एकच प्रयोजन. काय प्रयोजन? तर त्या व्यक्तीचा जीव गेला पाहिजे. इथे गुन्हा, इथे मृत्यू, एवढा छोटासा कायदा आहे तो व्हायलाच पाहिजे होता. आतापर्यंत कितीतरी बळी गेले, कितीतरी, आणि अजून जातायत. आणि आता त्या स्त्रीत्वाचं सुद्धा काही राहिलेलं नाही. छोट्या छोट्या बाळांना तुम्ही या गोष्टीसाठी मात्र कुणालाही माफ करायला नकोय जनतेने, कुणालाही माफ करायला नकोय. एक कायदा हातात सगळं असताना तुम्ही करू शकत नाही. एक कायदा, हा गुन्हा आणि हा मृत्यू. जीवाला घाबरून तरी अरे सावरा स्वतःला. अशा नराधमांना, त्यांच्या घरातल्या व्यक्तीला जर कोणी असं केलं तरी सुद्धा काही वाटेल असं मला वाटत नाही. नाहीच, ती प्रवृत्ती उखडून गेली पाहिजे, पूर्ण उखडून टाकली गेली पाहिजे. आणि त्याच्यावर फक्त एकच उपाय, मृत्यू. आणि त्याही पेक्षा मला जास्त कौतुक वाटतंय नसरापूर गावाचं. या गावानं अशी एकी दाखवली की त्यांनी गावातले सगळे व्यवहार बंद करून गाव ठप्प करून टाकलं. कारण जनतेला अधिकार नाही हो शिक्षा द्यायचा. तो जर असताना तर मरेपर्यंत फाशी. ज्या क्षणाला तो नराधम सापडतोय त्या क्षणाला मरेपर्यंत फाशी हीच शिक्षा दिली असती. पण नसरापूर गावाने निदान त्यांच्या हातात जेवढं होतं तेवढं तरी केलंच आहे. त्यांनी गाव बंद पाडला. अख्ख्या महाराष्ट्राला आज या एकीची गरज आहे, यातून तरी शिकलं पाहिजे. आणि असं वाटतं मला की पुढे जाऊन कधीतरी हा जनतेच्या बाजूचा कायदा व्हावा.
की ज्या क्षणाला तो नराधम, तो गुन्हेगार सापडतोय त्या क्षणाला त्याचा जीवच घेतला पाहिजे. जीवाची भीती जास्त, त्याच्या एवढी भीती कशाची माणसाला वाटत नाही. कुठलंही दुष्कृत्य तो कितीही इझिली करू शकतो, फक्त स्वतःच्या जीवाला घाबरतो. त्याचा जीव घ्या, तीच गरज आहे. माफ करा. संपूर्ण देश या मुलीच्या परिवारासोबत आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. तिच्या आई वडिलांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर ताकद देव आणि या बाळाला संपूर्ण सद्गती मिळो, एवढीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. ओम शांती.